त्यांनी तर अख्खं घरातली काही माणसं जाळताना किंवा त्यांना मारून टाकताना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेली होती. तुम्ही जर का चित्र काढायला सांगितलीत किंवा त्यांचे काही खेळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्या चित्रांमध्ये सुद्धा कुठेतरी झाकलेला सूर्य म्हणजे काळा झालेला सूर्य असायचा. ते झाड काढताना सुद्धा अर्ध झाड ते हिरवं दाखवायचे आणि अर्ध झाड काळं झालेलं दाखवायचे. त्या मुलांना जे काही म्हणजे लहान वयामध्ये स्वतःचं घर जळताना बघणं हा त्यांच्यासाठी किती मोठा धक्का असू शकतो. म्हणजे आपल्याला साधं खर्चटलं तरी आपण लगेच त्याचा इतका वाव करतो. त्यांनी तर अख्खं घरातली काही माणसं जाळताना किंवा त्यांना मारून टाकताना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेली होती. तो ट्रॉमा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या मनावरती होता. आणि त्यामुळे आम्ही ज्याला कॅम्पमध्ये गेलो तिथे सुद्धा त्यांना तुम्ही जर का चित्र काढायला सांगितलीत किंवा त्यांचे काही खेळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्या चित्रांमध्ये सुद्धा कुठेतरी झाकलेला सूर्य म्हणजे काळा झालेला सूर्य असायचा किंवा बंदूक आणि बंदुकीतनं कोणीतरी गोळ्या मारते, घरांना आगी लावलेली आहेत. म्हणजे झाड काढताना सुद्धा अर्ध झाड ते हिरवं दाखवायचे आणि अर्ध झाड काळं झालेलं दाखवायचे. इतका त्या मुलांच्या मनावरती तो एक इफेक्ट जो आहे त्या संपूर्ण परिस्थितीचा तो झालेला होता. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्यांना आम्ही विचारलं, पण तुम्ही चंद्र का सूर्य तर पिवळा असतो, तुम्ही का किंवा केशरी असतो, तुम्ही का काळा दाखवताय? त्यामुळे आमचं आयुष्य आता इतकं अंधकारमय झालंय की आम्हाला सूर्य आमचा आता तिथे मणिपूरमध्ये सूर्याला खूप देव म्हणून मान्यता आहे, खूप मानतात तिथे. आणि त्यामुळे आमचं आयुष्य जिथे भकास झालंय, अंधकारमय झालंय, तिथे आमचा सूर्य तरी काय असणार आहे? तो आमचा देव असला तरी तो सुद्धा आता अंधकारमयच झालेला. अशी त्यांची उत्तरं होती. खेळताना सुद्धा असे 5-6 मुलांना उभे करायचे आणि एकाच्या हातामध्ये लाकूडच असायचं, पण ती बंदुकीसारखं घेऊन तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस विचारायचं. मग तो सांगायचा की नाही मी कुकी नाहीये, मी मैत्री नाहीये, असं करून मग जा नाही तर कुकी आहे म्हटलं तर गोळी घालणार. अशा पद्धतीचे त्यांचे खेळ सुद्धा चालायचे की जे कारण समोर शेवटी लहान मुलाला समोर जे दिसतंय तेच ते सांगण्याचा प्रयत्न करतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात, व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात, तेच त्यांच्याकडनं व्हायचं.